काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमा म्हणजेच काला मोतिया हे डोळ्याचं हायपरटेन्शन म्हणजे डोळ्याचा ब्लड प्रेशरसारखा आजार आहे. त्याच्यामध्ये डोळ्याचं प्रेशर वाढून मागची नस डॅमेज व्हायला लागते. काचबिंदूबद्दल आपण वारंवार का बोलत राहतो? कारण काचबिंदू हा एक सायलेंट किलर आहे. काचबिंदूचे कुठलेही सिम्प्टम किंवा कुठलीही लक्षणं रुग्णाला जाणवत नाहीत आणि जेव्हा ते रुग्णाला जाणवतात तोपर्यंत पेशंटच्या ऑप्टिक नर्वचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं असतं आणि हा इररिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्स न करता येणारा आजार आहे. मग काचबिंदूसाठी तुम्ही काय करायला पाहिजे? काचबिंदूसाठी वय वर्ष 35 किंवा 40 नंतर आपल्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या डोळ्याची पूर्ण तपासणी, डोळ्याचं प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. आपल्या आई-वडिलांना जर काचबिंदू असेल, तर आपल्याला काचबिंदू व्हायची शक्यता ही नॉर्मल रुग्णांपेक्षा दुप्पट असते. आपल्या भावा किंवा बहिणींना जर काचबिंदू असेल, तर आपल्याला काचबिंदू व्हायची शक्यता ही चौपट म्हणजे 4 पटीने वाढते. त्याच्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कुणालाही काचबिंदू असेल, तर आपण स्वतःच्या डोळ्याची पूर्ण तपासणी करून घेणं अगदी गरजेचं आहे. काचबिंदू हा टाळता येत नाही, पण काचबिंदूचं वेळेवर निदान करून काचबिंदूमुळे आपल्याला नजरेचं होणारं नुकसान नक्की टाळता येतं. त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबात जर कुणाला काचबिंदू असेल, तर आपण आपल्या डोळ्याची तपासणी करून घेणं अत्यंत